नमस्कार, मी सौरा. आज तुम्हाला झटपट होणारा गाजराचा हलवा कुकरमध्ये बनवून दाखवते. नक्की आवडेल तुम्हाला, वेळ पण वाचेल. नक्की करा आणि रेसिपी शेवटपर्यंत बघा. आणि या ठिकाणी आवडीनुसार गाजर घ्या. आता हे स्वच्छ धुवून मी साल काढून घेते. या ठिकाणी गाजर स्वच्छ धुवून मी तुकडे करून घेतलेले आहेत अशा प्रकारे, आणि राऊंडला केले तरी चालते. मी उभे करून घेतले. तुम्ही तुमच्या आकाराचे आवडीने स्लाइस करू शकता. गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे. कुकर यासाठी यामध्येच मी हलवा करणार आहे. जास्त भांड्याचा वापर इथे करणार नाही मी. आणि त्यामध्ये टाकते साजूक तूप 2 चमचे. आणि त्यामध्ये हे गाजर परतून घ्यायचे. आता यामध्ये दुधाचा काही वापर करत नाही मी. अर्ध्या वाटीला पाणी थोडंसं कमीच आहे ते टाकून घेते. आणि तुम्हाला दूध वापरायचं असेल तर वापरू शकता, पण दूध कसं फुटल्या जाते त्याच्यामुळे पाण्याचा वापर करते. आता 1 शिटी करून घेते. फक्त 1 शिटी करून घ्यायची आहे. 2 झाल्या तरी चालते, काय हरकत नाही. शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थंड करून घेतले मी. आता काढून घेते बघा. आणि इथे पाहू शकता बघा, गाजर किती छान शिजल्या गेलेले आहेत अशा प्रकारे. आता या ठिकाणी प्रत्येकाच्या घरात हे मॅशर असते. आता हे मॅश करून घेऊया, जसं आपण पावभाजी बनवतो अशा प्रकारे. बघा किती छान मॅश झालेला आहे. आता गॅस चालू करते मी. आणि तुम्ही कुकर खाली घेऊन सुद्धा मॅश करू शकता गाजर. मी गॅसवरच केलेलं आहे अशा प्रकारे. आता हे थोडंसं पाणी आहे ते आटून घ्यायचं. आणि डायरेक्ट आपण कुकरला लावले गाजर आणि त्यामध्येच हलवा केला. भांडे पण वाचतात आणि काम पण वाचतं. त्याच्यामुळे मी हे दाखवते प्रोसेस. त्यानंतर मी साखर टाकते. आवडीनुसार गोडानुसार ठेवा. आणि त्यानंतर मी टाकते हे दूध. चाय पण टाकते. नॉर्मल दूध आहे. दूध पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा. त्यानंतर मी टाकते या काजू बदाम आणि विलायची अशी बारीक कुटून घेतलेली आहे मी. तर एकत्र छान एकजीव करून घेते. गॅस वाढवलेला आहे. त्यानंतर टाकते 1 चमचा तूप. आणि यानंतर तुम्हाला खाण्याचा कलर टाकायचा असेल तर कलर येण्यासाठी, तर नका टाकू. आवडत असेल तर टाका, हानिकारकच आहे. असा केला तरी चालेल. शेवटी काय, कलर महत्त्वाचा नाही तर चव महत्त्वाची आहे. झटपट होणारा हलवा कुकरमध्ये करून बघा तुम्ही, आवडेल. आणि गाजराचा हलवा करायला खूप कंटाळा येतो. गाजर खिसत बसा, बराच वेळ जातो. अशा प्रकारे करून बघा तुम्ही, नक्की आवडेल. आणि हे दूध हे सर्व काही आटून घ्यायचं आहे. स्मूथ असा हलवा बघा किती मस्त झालेला आहे. आता मार्केटमध्ये गाजराचं सीझन सुरू झालेला आहे. नक्की करून बघा अशा प्रकारे. चला तर मग, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.